Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in sunshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. स्थळ जालना शहर निमित्त होतं जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचं. चर्चा होते पालकमंत्री पंकजा मुंडे या चालू बैठक सोडून निघून गेल्याची. गाडीत बसताना पंकजा मुंडेंनी व्यक्त केलेल्या रागाची आणि हे सगळं कशामुळे झालंय तर आमदारांनी बैठकीत घातलेल्या वादामुळं. आमदार विरुद्ध जिल्हाधिकारी वाद कशामुळं तर जालना पोलिसांच्या एका कारवाईमुळं. जालन्यातील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतला वाद पुन्हा एकदा चर्चेचा मुद्दा बनतोय. मुरुम उपसा आणि अवैध धंद्यांच्या मुद्द्यावरून भाजपचे आमदार बबनराव लोणीकरांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत वाद घातला. या बैठकीतल्या अन्य आमदारांनी सुद्धा लोणीकरांची साथ देत कलेक्टरांना धारेवर धरलं. यावेळी बैठकीत उपस्थित असलेल्या पालकमंत्री पंकजा मुंडेंनी मध्यस्थी करत वाद थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु तरी देखील आमदार शांत होत नव्हते. वादावादी इतकी वाढली की मंत्री पंकजा मुंडे चालू बैठक सोडून निघून गेल्या. यावेळी त्याच आमदारांनी पुढे होत त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, परंतु बैठकीतील वादामुळे नाराज झालेल्या पंकजा मुंडे थांबल्याच नाहीत. गाडीत बसताना पंकजा मुंडेंनी घडलेल्या प्रकारावर प्रचंड राग व्यक्त केला. बैठकीतील वादानंतर पंकजा मुंडे निघून गेल्यामुळं तिथे काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. पंकजा मुंडेंनी बैठक कोणामुळे सोडली याबद्दल विचारलं असता बबनराव लोणीकर यांनी बैठकीतले तपशील बाहेर सांगितले. पंकजा मुंडेंचं नाव घेत त्यांनी सभागृहात नेमकं काय घडलं होतं त्याचा देखील खुलासा केला. काही राग गेल्याचं पाहायला मिळालं. आम्ही बसलेलो होतो कुठल्या नीट लिफ्ट मध्ये जाऊन बसला. काय कारण होतं? वाद कुणाचाही पालकमंत्र्यासोबत नाही. पालकमंत्री महोदयांच्या बाबतीत सगळे आमदार भाजपचे, शिवसेनेचे, काँग्रेसचे, अजितदादा गटाचे, राष्ट्रवादीचे सगळ्यांनी मिळून पालकमंत्री महोदयांकडं वेगवेगळ्या मागण्या केल्या, शिफारशी केली, निधीची मागणी केली, काही तक्रारी होत्या त्याच्या चौकशीची मागणी केली. जे समृद्धी महामार्ग आहे या समृद्धी महामार्गावर कॉन्ट्रॅक्टरनं 10 लाख ब्रास मुरुमाची चोरी केली. आम्ही हा विषय वारंवार कलेक्टरला सांगतोय की 78,000 ब्रासची रॉयल्टी भरली आणि 10 लाख ब्रास मुरुम काढला. आता 10 लाख ब्रास काढला का 15 लाख ब्रास काढला त्याची मोजणी करा. उद्या पाऊस पडला, आता जर पाऊस पडला असता जून महिन्यात तर 10 लाख ब्रास मुरुमाची चोरी केलेली ते पाप झाकलं असतं. कलेक्टरच्या कार्यालयातून कोण फोन करतंय की मोजणी करू नका अधिकाऱ्यांना? गुत्तेदारांना कोण सपोर्ट करतंय? कलेक्टरच्या आदेशानं करतात का परस्पर करतात? हा विषय होता. खडीक्रेशर समृद्धी महामार्गाचं बिना परवानगीचं चालू आहे. म्हणजे कलेक्टरची परवानगी नाही, प्रदूषण मंडळाची परवानगी नाही, वाटूला खडीक्रेशर चालू आहे, कुठल्याही NOC नाही आहेत आणि परस्पर चालू झालंय. 10 लाख ब्रास मुरुम झाला. आमच्याकडे एका ट्रॅक्टरवाल्याला पोलिसांनी पकडलं आणि त्याच्या बायकोवर आणि त्याच्यावर 307चा गुन्हा दाखल केला. सगळ्या लोकप्रतिनिधींचा रोष, राग, नाराजी जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात होती. शेवटी प्रशासन म्हणून पालकमंत्री महोदयांना लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातल्या अधिकाऱ्यांचं बॅलन्स करावं लागतं. त्यांनी बॅलन्स करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पालकमंत्री महोदयांनी आमदारांनाही शांततेनं प्रश्न मांडा असं सांगितलं. जिल्हाधिकाऱ्यांनाही काही समज दिलेली आहे. तुमच्याकडून ज्या काही चुका झालेल्या आहेत, ज्या काही फायली आहेत, प्रकरणं मंजूर झाले नाही आहेत, पालकमंत्र्यांच्या आदेशाचं पालन कलेक्टरनं केलेलं नाही आहे, आमदाराच्या शिफारशी केराच्या टोपलीत टाकलेल्या आहेत, अशा काही सगळ्या आमदारांच्या तक्रारी होत्या आणि त्याच्यातून संघर्ष हा कलेक्टर वर्षेस असाच होता. आमदार आणि पालकमंत्री काही वाद झालेला नाही. हा वाद नाही आहे. जिल्ह्याच्या विकासाची चिंता आहे सगळ्यांना. पालकमंत्री कुणाचाही वाद झालेला नाहीये. वाद आहे तो कलेक्टरचा आहे
आणि अशा छोट्या मोठ्या घटना घडतात. 3 तास बैठक चालली आणि बैठक संपली. आम्ही सगळे म्हणत होतो की कलेक्टरच्या चेंबरला पालकमंत्री महोदयांनी चहा पाणी घ्यावं, बसावं, पण त्यांना पुढे काही कार्यक्रम होता. त्यांनी सांगितलं की मी आता थांबणार नाही. मी 3 तास थांबले, मला 1.5 तास बैठक घ्यायची होती, तर आता मला पुढच्या कार्यक्रमाला जायचे. तर बबनराव लोणीकर यांच्या सांगण्यानुसार आमदारांनी कलेक्टरला धारेवर धरल्यामुळं मंत्री पंकजा मुंडे नाराज झाल्या होत्या. त्यांनी दोन्ही बाजूंनी बॅलन्स करण्याचा प्रयत्न केला असं लोणीकर सांगतायत. त्यामुळं लोणीकर आणि अन्य आमदारांच्या वागण्यामुळं पंकजा मुंडेंनी बैठक सोडली का असा प्रश्न निर्माण होतोय. याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.